तुम्ही शिकलात तर प्रश्न विचारा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की या शाळा बंदच्या अफवा फैलवतं कोण आहे? आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत। हे आकडे इतक्या कॉन्फिडेंटली येतात कुठून मला समजत नाही। 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या। आता या अफवा नाही तर तुमचाच नीती आयोग सांगतोय की मागच्या 10 वर्षात 92,000 ते 94,000 शाळा बंद झाल्या आहेत। याला जबाबदार कोण? तुम्ही, आपण आणि सरकार पण। 92,000 शाळा बंद, शिक्षण व्यवस्थेची वाट लावली, कुलूप लागले विद्यार्थ्यांच्या भविष्याला। शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा। नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला विषय आहे ना शाळा, ना पाटी, ना पेन्सिल। तर विचार करा, आता चालूच नीती आयोगाचा रिपोर्ट आलेला आहे की त्याच्यामध्ये मागच्या 10 वर्षात 92 ते 94,000 इतक्या शाळा बंद झालेल्या आहेत म्हणे। नंतर 1 लाखपेक्षा जास्त शाळांमध्ये एकच शिक्षक आहे शिकवण्यासाठी। नंतर 40% पेक्षा जास्त विद्यार्थी 12वी पर्यंतचं शिक्षणच घेऊ शकत नाहीयेत प्राथमिक शिक्षणानंतर। अशी हालत करून ठेवलेली शिक्षण व्यवस्थेची। याला जबाबदार कोण? तुम्ही, आपण आणि सरकार पण। एकीकडे वारे गुरुजींनी देशात टॉप 10 शाळांमध्ये आपली मराठी शाळा आणून दाखवलेली आहे, पुण्याची वारे गुरुजींनी। तर मग सरकारकडे यंत्रणा आहे, पैसा आहे, सर्व काही आहे, तरी सरकार काय करत नाही? कुठे पेपर लीक होत आहेत, कुठे पेपर कॅन्सल होऊन जातात, तर कुठे 6-6 महिन्यानंतर सिलेबस चेंज होऊन जातो। जबाबदार कोण याला? अकाउंटेबिलिटी घेणार कोणी आहे का नुसता भ्रष्टाचारच करायचा आहे? त्याच्या मागे एक कारण पण आहे। जर तुम्ही शिकलात तर तुम्ही प्रश्न विचाराल त्यांना, आणि त्यांना प्रश्न विचारणारे लोक नको आहेत, त्याच्यामुळे असे अंधभक्त तयार होतात। 1819च्या काळात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज सांगायचे की शिक्षण मोफत व सक्तीचे करा। आणि आजही आपली हालत आहे की संविधानाच्या कलम 21 मध्ये लिहिलेलं आहे की शिक्षण हे सर्वांना मोफत मिळालंच पाहिजे, फंडामेंटल राईट आहे आपला, तरी सुद्धा आज का होतंय असं? याला जबाबदार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि काय अवस्था आहे आज या शिक्षण व्यवस्थेची। ही एक अशी अफवा फैलवतात की सरकारी शाळांमध्ये पालकांचा कल कमी होतोय म्हणे टाकण्याचा। अरे पण तुम्ही सरकारी शाळांची हालत बघितली का? आता पावसामध्ये कधी तिचं छप्पर पडून येतं, कधी त्या सरकारी शाळा गळतात, सरकारी शाळेकडे जाण्याचा रस्ता चांगला नाही, तर मग सरकारी शाळेत टाकणार कसं काय पालक? आपण विचार करायला पाहिजे सरकारने। सरकार म्हणते की पालकांचा कल कमी होतोय मराठी शाळेकडे। आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत। तुम्ही मराठी शाळा चांगल्या बनवा ना। प्रायव्हेटला कॉम्पिटिटर जर तुम्ही मराठी शाळा बनवल्या तर का लोक तिथे प्रेफरन्स देणार नाही आपल्या मुलाला टाकण्याची? 50 काय 70% पेक्षा जास्त लोकांकडे इतकी कॅपॅसिटी नसते की त्यांनी प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांचं ऍडमिशन घ्यावं त्यांच्या मुलाचं, पण नाईलाज आहे, कारण मराठी शाळांची हालतच तशी करून ठेवली ना तुम्ही। आत्ताच रिपोर्ट आलेला आहे नीती अहवालाचा की तुम्ही 1 लाखपेक्षा जास्त शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक आहे म्हणे। मग चाललं काय? ती दुसरीकडे तुम्ही त्या शिक्षकांना कधी इलेक्शनची ड्युटी लावता, कधी जनगणना मोजायला लावून देता, कधी कुत्रे मोजायला लावून देता। ती शिक्षक करणार काय काय? आणि याच्यात एक्सेप्शन पण आहेत की काही शिक्षक खूप मजा पण मारतायत आणि काही शिक्षकांना खूपच काम लावलं जात आहे। आता याची जबाबदारी निरीक्षण करणं तुमचं काम आहे। इथे SIT नेमाला आलं, पूर्ण चौकशी लावा काय चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात। जर मागच्या 10 वर्षात 92,000 मराठी शाळा बंद होत असतील तर याला जबाबदार खरंच सरकारने मानलं पाहिजे आपल्याला। शिक्षण व्यवस्थेचं प्रायव्हेटायझेशन चालू आहे आणि वाट लावून ठेवलेली आहे। कोणतीच गोष्ट चांगली होत नाही ना। कुठे तुमची पेपर लीक होत आहेत, कुठे पेपर कॅन्सल करून टाकतात, कधी 6 महिन्यानंतर सिलेबस चेंज करून टाकतात। चाललेलं काय? आताच आपण बघितलं की दिल्लीमध्ये CJPचा एवढा मोठा प्रोटेस्ट झाला। 1 महिना प्रोटेस्ट चालल्यानंतरही शिक्षण मंत्री ना प्रधानमंत्री ना कोणी मुख्यमंत्री जबाबदारीच घ्यायला तयार नाही, आणि दिला राजीनामा, नंतर त्यांचं स्वागत होतं। अजून चाललं काय देशामध्ये? जरा विचार करा। तर बघा, आपल्या हक्कांसाठी जागरूक राहा, आणि शिक्षण हे आपल्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही, हिसकावून घ्या। या देशासाठी सर्वांचं योगदान आहे, या देशामध्ये सर्वांनी आपलं रक्त सांडलेलं आहे। हा देश कोणाच्या बापाचा नाही, लक्षात ठेवा। आपले हक्क हिसकावून घ्यायची ताकद ठेवा, कारण आत्ताच इंग्रजांसारखं चालवलेलं आहे। जरा विचार करा यावर। जय हिंद।